अजित पवार यांच्याकडे असलेली खाती राष्ट्रवादीलाच मिळावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार. अर्थ खात्यासाठी कुणाच्या नावाचा प्रस्ताव दिला जाणार याकडे लक्ष. राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू. सुनेत्रा पवारांचं नाव आघाडीवर. सूत्रांची झी 24 तासला माहिती. छगन भुजबळांसह इतर नेते सुनेत्रा पवारांना भेटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार असल्याची शक्यता. अर्थमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनानं फडणवीस अर्थसंकल्प सादर करू शकतात. मुंबई महापौर निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता. अजित पवारांचं निधन. शिवसेना भाजपमधील चढाओढीमुळे निवडणूक लांबणीवर. 10 फेब्रुवारीनंतर महापौर निवडणूक होण्याची शक्यता. बारामती विमान अपघाताचा ब्लॅक बॉक्स सापडला. ब्लॅक बॉक्सचा डेटा काढण्यास वेळ लागू शकतो. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची माहिती. देशातील 14 विमानतळांवर नाईट लँडिंग धोक्यात. लँडिंग करताना वैमानिकांना लेझर बीमचा अडथळा. लेझर बीम बाबतचे निर्देश केवळ कागदावरच. झेडपी पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा बदलल्या. 5 ऐवजी 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 फेब्रुवारीला मतमोजणी. शासकीय दुखवट्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय. अजितदादांच्या निधनामुळे राष्ट्रवादीनं झेडपी निवडणुकीचा प्रचार थांबवला. राष्ट्रवादी प्रचार सभा रोड शो घेणार नाही. मतदारांना केवळ पत्रकं वाटून प्रचार केला जाणार. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या बदललेल्या तारखांमुळे शिक्षक अडचणीमध्ये. हजारो शिक्षक टीईटी परीक्षेला मुकण्याची भीती. केंद्रीय आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर ताशेरे. महसुली तुटीचा बोजा वाढल्याचं अहवालामध्ये निरीक्षण. चंद्रपुरात 5 काँग्रेस नगरसेवकांच्या अपहरणाचा प्रयत्न. वर्ध्यातल्या समृद्धी महामार्गावरची थरारक घटना. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये पुन्हा वाहनांची तोडफोड. गोळीबार. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घटना. तोडफोड करणाऱ्या संशयिताचा शोध सुरू.